नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे ह्या छान थंडगार निसर्गरम्य जागेवरून. तर हा दुसरा दिवस आहे आमचा जियांश फार्म हाऊसवर. रात्री लेट नाईट आम्ही मस्त जे बॉईज होते ना, जेंट्स होते ते टर्फमध्ये क्रिकेट खेळत होते. आम्ही लेडीज छान छान अशा क्लिप्स रील्स बनवत होतो, गप्पाही मारलेल्या आहेत आणि परत रूमवर जाऊन छानपैकी गाण्याच्या भेंड्या खेळलेलो आहोत. तर ही सुंदर सकाळचा आस्वाद घेण्यासाठी सकाळीच लवकर उठून बाहेर आलेला आहोत. तर खूप छान वाटत आहे आणि जसे सगळे उठले ना तसे सगळे परत पाण्यामध्ये उतरलेले आहेत. जे कालचे कपडे होते ना भिजवलेले तेच पिळून ना परत वाळत घातलेले आणि तेच सकाळी घातलेले आहेत. तर इथे ना छान छान अशा आम्ही सगळ्या भावंडांनी मिळून रील्स बनवलेले आहेत. रेन डान्सही केलेला आहे. आपले कोकणी आहोत आम्ही, तर बाल्या डान्सही आलेला आहे त्याच्यामध्ये. छान मस्त असं छान वाटलं ना. 2 दिवस, दुसरा दिवस हा कसा झाला तेही कळलं नाही, पण खूप एन्जॉय केला. थोडंसं दुःखामधून, थोडंसं टेन्शनमधून आम्ही बाहेर आलो इथे जाऊन. आणि लेडीजसाठी त्यांना सगळ्यात बेस्ट होतं, जेवण करायचं नव्हतं. तरीही ना आदल्या रात्रीची व्हिडिओ आहे. मुली या छान बघा गाणी लावून ना अमोल त्यांना नाचवत होते. त्यांचीही व्हिडिओ काही केलेले आहेत. साऊंड ह्यासाठी दिले नाही कारण कॉपीराईट येईल म्हणून. आणि मी मस्त अशी पाय टाकून, थंडगार पाण्यामध्ये पाय टाकून बसलेली होती. छान वाटत होतं. असं वाटतं जसं नाही, आपण समुद्रकिनारी तर नाही एवढं बसू शकत, पण इथे मस्त बसले. पप्पा बोलले मला, मी उडी मारतोय, तू फक्त व्हिडिओ कर. म्हणजे जे सिनियर सिटीजन होते ना तेही छोटे झालेले आणि छोटे आहेत ते अगदीच छोटे झालेले. तर चला, अशी मजा तरी आपण कधी करणार. आणि ना आम्ही पावसाळ्यात ही ट्रिप काढतो. दरवर्षी आम्ही जातो मुरबाडला ओमकार फार्म हाऊसवर, पण यावेळेस आम्ही कर्जतमध्ये जियांश फार्म हाऊस आहे जिथे 15 मिनटं लागतात भिव पुरी स्टेशनवरून. तर आम्ही तिथे गेलेलो आणि मुलांची ना स्विमिंग कॅप किंवा हे स्विमिंग ट्यूब आहे, कॅप आहे, गॉगल आहे, तर त्यांनी असे आम्ही घेतलेलेच होते मुलांसाठी. छान छान सगळ्यांचे फोटो काढलेले आहेत आणि दुपारचं जेवण करून 4 वाजता निघणार होतो. उतरू परत जा बोलायचं नाही. ते इथे ना तृषा घाबरते, त्याच्यामुळे ती आईबरोबर बसलेली. जे स्विमिंग पूलमध्ये जी गाणी लावून रील्स करता येईल ना तेही आम्ही बनवलेले आहेत. रेन डान्समध्ये कपल डान्स पण आम्ही केलेला आहे, ग्रुप डान्स पण केलेला आहे. मुली पण एक्साइटमेंट होत्या, मुलांनाही होतं, मोठ्यांनाही होतं. तर कोण कोण असं पावसाळ्यात ना फार्म हाऊस बुक करतं आणि जातं सांगा, कारण आम्ही ना प्रायव्हेटच फार्म हाऊस बुक केलेला होता, कारण आम्हाला आमच्या व्यतिरिक्त तिथे कोण नको पाहिजे होतं, कारण मुली होते, मुलं होती, आपणच स्वतः एन्जॉय केलेलं छान. त्यामुळे जो काही थकवा असतो ना, जो काही टेन्शन असतो ना, ते इथे जाऊन थोडा वेळ काय होईना विसरल्या गेलेलोच आम्ही. छान वाटत होतं. आईतं सकाळी नाश्ता, मस्त चहा, दुपारचं जेवण, संध्याकाळचं चहा गरम गरम आणि मग रात्रीचं परत जेवण. म्हणजे छान रिलॅक्स लाईफ काढले आम्ही 2 दिवस मस्तपैकी. आणि जेव्हा निघायची वेळ आली ना तेव्हा सगळे मुलं बोलत होते की नको आपण राहूया म्हणून, पण जे घरी जाऊन कामं करायची आहेत ना ती कामं करायचीच आहेत सगळ्यांना. थोडंसं माइंड फ्रेश आणि रिलॅक्स व्हायचं असेल ना तर थोडंसं असं लांब गेलं ना की बरं वाटतं. इथे छोट्यांबरोबर शुभ्राही छोटी झालेली आहे, तिनेही ट्यूब लावले आणि अशी मस्त एन्जॉय करत आहे. आणि हे ना लहान मुलांचं स्विमिंग पूल आहे हा. नमस्कार, मी जियांश पॅराडाईज ओनर. कर्जतपासून आपलं रिसॉर्ट 7 किलोमीटर आहे. भिवपुरीपासून जवळ पडतं, 3-4 किलोमीटरचं समोर असेल. माझ्याकडं 4 कपल रूम्स आहेत, 3 डॉर्मेटरी रूम्स आहेत. टोटल रिसॉर्टची कॅपॅसिटी 45 जणांची आहे. आपल्या फूड मेनूमध्ये चिकन ग्रेव्ही, चिकन सुका, स्वीट सलाड, पापड आणि व्हेजमध्ये सुका भाजी, ग्रेव्ही भाजी आणि या सर्व एम्युनिटीज या रिसॉर्टमध्ये भेटतात. एक 20x40चं स्विमिंग पूल, क्रिकेटर, रेन डान्स विथ AC रूम्स, या ॲम्युनिटी सर्व माझ्या रिसॉर्ट प्रोव्हाइड करतं.
आणि विथ किड्सचं फेवरेट असलेलं बेबी पूल पण आपल्या रिसॉर्टमध्ये अवेलेबल आहे. आणि स्टेशनपासून इथे यायला अंतर किती बोललात? 7 किलोमीटर. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये जर कसं यायचं असेल तर ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही अरेंज करून देऊ शकता? करून देऊ शकतो. द्याल, हां, ओके. आणि एक्स्ट्रा काही जर जेवणाचं तुम्हाला एक्स्ट्रा काय सांगायचं असेल तर त्याचे चार्जेस वेगळे त्याचे charges वेगळे आहेत. की समजा फिश वगैरे कोणाला हवे असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात. किलोच्या हिशोबाने 400 रुपये आपण घेतो. मग ते हां ऑल मील्स म्हणजे प्रत्येक पर पर्सनची इन्क्लूड सॅटर्डे संडे 2200 रुपये पर पर्सन घेतो. वीकडे मध्ये आपण 1800 रुपये पर पर्सन करतो. अच्छा, सॅटर्डे संडे सॅटर्डे संडे 2200 रुपये 2200. ठीक आहे, थँक्यू. तर फायनली आम्ही आता इथून चेकआउट करणार आहोत. निघता निघता ह्या व्हिडिओही केलेल्या आहेत. आमची ओमनी आलेली आहे आणि टमटम आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भयंकर ऊन होतं, त्याच्यामुळे जो पावसाचा आस्वाद घ्यायचा होता ना तो घेता नाही आला. तरी ठीक आहे. तर छान जियांश या फार्म हाऊसला आम्ही आता बाय करणार होतो. त्यांची जे ओनर होते ना त्यांचीही ते माहिती घेतली त्यांच्याकडून. सांगू 1 वर्ष झालेलं आहे. 2025मध्ये त्यांनी सुरू केलं, आता 2026 चालू आहे. तर मी ना ह्याच्यामध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवते आणि ॲड्रेसही ठेवून ठेवते. जर गेलात ना सोमवार ते शुक्रवारमध्ये त्यांचे प्राईस रेट वेगळी आहे, म्हणजे कमी आहे. आणि जे सुट्टीचे वार येतील ना त्याला प्राईस रेट जास्त आहे. आणि फूड क्वालिटी बोलाल ना तर अप्रतिम होतं. म्हणजे 2 प्रकारच्या भाज्या होत्या, एक रस्स्याच्या वाटणाच्या होत्या आणि दुसरी कोबीची होती. जशी दुसऱ्या दिवशी आम्हाला व्हेजमध्ये भेंडं फ्राय होतं मसाल्याची आणि होतं चवळी वांगं बटाटं होतं. आणि हां, जेवणाचं काय मस्त. आदल्या दिवशी जिलेबी होती, दुसऱ्या दिवशी गुलाबजाम होते, भाकऱ्या होत्या, चपात्या होत्या, कांदेपोहे होते, नाश्त्याला मिसळपाव होतं. म्हणजे नाश्त्याचंही टेन्शन नव्हतं आणि जेवणाचंही टेन्शन नव्हतं. तिथून आम्ही आलो कर्जत स्टेशनला. तर भिवपुरीवरून आम्ही कर्जतला रिटर्न ह्यासाठी गेलो कारण आम्हाला पोचेपर्यंत तरी 7-7:30 होतील. तर म्हटलं बसूनच जाऊ एकाच डब्यामध्ये, म्हणून आम्ही जेन्ट्स डब्यामध्ये बसलो. घरी आलो साधारण 8:15 झाले. तर मुलांना थकलेली होती म्हणून मी आधी खायला नॉरचं ना हे सूप आहे ना ते सूप त्यांना मी गरम गरम करून दिलं प्यायला. टोमॅटो सूप मी अन्वीसाठी केलं आणि व्हेजिटेबल सूप होतं ना ते अर्णवला दिलेलं आहे गरम गरम पिण्यासाठी. आणि ना एवढं थकलो आहे ना तिकडे काय वाटलं नाही, पण हा प्रवास आणि जो थकवा झाला ना त्याच्यामुळे आम्हाला बोलले भांडं आज कर. तर ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. तर चला बाय, टेक केअर आणि काळजी घ्या.